नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. सण सण असला की जास्त पदार्थ बनवावं लागतं, तर ही कमी वेळामध्ये झटपट होणारी खीर आहे. बरेचसे पदार्थ असतात आपल्याला सणाच्या दिवशी. तर बघा मी बनवत आहे. आता मी इथे कुकर ठेवलेला आहे आणि त्यातनं 1 चम्मच मी तूप टाकून घेते आणि तूप गरम होऊ द्यायचं. 1 वाटी मी बासमती तांदूळ घेतलेले आहे ह्या छोट्या वाटीने आणि धुवून घेतलेले आहे 3 वेळा स्वच्छ पाण्याने. त्यानंतर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि छान यांना परतून घ्यायचे तुपामध्ये, नाही का. असे भाजून घ्यायचे व्यवस्थित. अशा प्रकारे खीर बनवाल खूपच स्वादिष्ट खीर तयार होते आणि झटपटही बनते, वेळ लागत नाही. आता मी त्याच वाटीने 3 वाट्या पाणी टाकून घेते. तीन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं. कोणत्याही गोड पदार्थात मीठ टाकलं तर चवी छान लागते आणि पदार्थ रुचकर बनतो. आता मी कुकरचं झाकण लावून, नाही का, 1 शिटी फुल हीटवर काढून घेते आणि मीडियम हीटवर 2 शिट्या काढून घ्यायच्या. म्हणजे छान व्यवस्थित आपलं हे तांदूळ शिजून जातात. आता मी साईडनी ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. कढई ठेवलेली आहे. 1 चम्मच मी तूप टाकलेलं आहे. आता हे बदाम आणि काजू हे मी बारीक करून घेते आणि बारीक करून, नाही का, मी भाजून घ्यायचे आहे हे. आणि थोडे मगज बीज घेतलेले आहे. अशा प्रकारे थोडे भाजून घेतले की, नाही का, स्वाद याचा छान लागतो खीरमध्ये. कच्चे टाकले ते एवढे टेस्टी लागत नाही, म्हणून मी अशा प्रकारे भाजून घेते. मगज बीज पण टाकलेले आहे आणि मी दूध घेतलेलं आहे. अर्धा लिटर दूध होतं. मी थोडं त्याला म्हणजे जास्त वेळ गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे झटपट खीर तयार होते. आणि 4 चम्मच साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे छान उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता आपला कुकर थंड झालेला आहे. आता हे आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आहे. भात शिजलेला आहे हा. अशा प्रकारे बनवाल खूपच छान आणि लवकर बनतो झटपट. आता मी हे सगळं काढून घेते भात हा याच्यामध्ये आणि थोडं पल्स मोडवर एकचदा फिरवायचं आहे. खूप बारीक करायचे नाही. छान रव्यासारखं होतं हे आणि खीर तर इतकी छान बनते की खूपच. बनवायला अगदी सोपी. थोडं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे काय होतं की थोडं फिरायला हे सोपी जातं. बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे. बघा खूप बारीकही नाही आणि म्हणजे ठोकळी नाही आहे, बिलकुल छान रव्यासारखं. आता इकडे आपलं गॅसवर दूध उकळी आलेलं आहे. मी हे गरम दुधामध्ये केसर टाकून घेतलेलं आहे. आता ते आपण यात मिक्स करूया दुधामध्ये आणि ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहे, भात आपला तो टाकायचा आणि छान याला घोटून घ्यायचं, व्यवस्थित घोटायचं. म्हणजे एकदम खीर छान बनते, कारण की सोडून द्यायचं नाही आणि असं मिक्स करायचं.
ही शिजून ना मग घट्ट येते. आता जरी आपल्याला पातळ वाटत असली तरी आणि असं मिक्स करत जायचं. साईडचंही आपण असं जवळ घेत राहायचं, म्हणजे ही साय ना बाजूला लागत असते, मग ती थंड झाल्यानंतर निघत नाही. बघा उकळी आलेली आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आणि मी इथे 2 चम्मच चारोळी घेतलेली आहे आणि विलायची पावडर घेतलेली आहे. मी सालीसकटच बारीक करत असते विलायचीला, म्हणजे त्याचा फ्लेवर ना छान उतरतो. आणि शिजल्यानंतरच विलायची टाकायची. आता आपण सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा किती छान खीर तयार झालेली आहे. अगदीच मस्तच सुंदरच झाली आहे आणि खायला तर इतकी छान. बघा आपली गरमागरम खीर तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद.